प्रबुद्ध अण्णा भोईर यांचा सामाजिक उपक्रम. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप. नमस्कार, मी अमोल कोळेकर पाटील आणि आपण पाहत आहात AKP मराठी. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त समाजसेवक तथा युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले प्रबुद्ध अण्णा भोईर यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शालेय शैक्षणिक साहित्य वाटपाचा भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिक्षण हेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचं खरं शस्त्र आहे. या भावनेतून प्रबुद्ध अण्णा भोईर यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या विविध शैक्षणिक साहित्यांचं वाटप केलं. यामध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या वस्तू देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि पालकांच्या डोळ्यांतील समाधान हेच उपक्रमाचे खरे यश ठरले. या कार्यक्रमाला पनवेलचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री प्रशांत दादा ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना त्यांनी प्रबुद्ध अण्णा भोईर यांच्या सामाजिक कार्याचं विशेष कौतुक केलं. गावाच्या विकासासाठी, विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नासाठी प्रबुद्ध अण्णा नेहमीच पुढाकार घेत असतात. समाजाशी असलेली त्यांची नाळ आणि लोकांप्रती असलेली बांधिलकी हेच त्यांच्या कार्याचं वैशिष्ट्य असल्याचं आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं. यावेळी उपस्थित मान्यवरांनी देखील प्रबुद्ध अण्णा भोईर यांच्या कार्याचा गौरव केला. केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक क्षेत्रात देखील प्रबुद्ध अण्णा सातत्याने कार्यरत असून शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम राबवत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी आयुष्यभर समाजासाठी केलेल्या कार्यातून प्रेरणा घेत प्रबुद्ध अण्णा भोईर यांनी हा उपक्रम राबवला. त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून समाजापुढे एक आदर्श निर्माण करायचा प्रयत्न करण्यात आला. एकीकडे जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या कमी होत असल्याची चिंता व्यक्त केली जात असताना दुसरीकडे मात्र अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते. शिक्षणाबद्दल आत्मविश्वास निर्माण होतो आणि समाजातील दानशूर व्यक्तींचं योगदान किती महत्त्वाचं आहे याची जाणीव होते. प्रबुद्ध अण्णा भोईर यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून भविष्यातही अशाच प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले जातील अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी रामशेठ ठाकूर साहेबांनी 100वी पार करावी आणि 100वे वाढदिवसानिमित्त अशाच प्रकारचे कार्यक्रम करण्याची संधी आम्हाला मिळावी असं वक्तव्य देखील यावेळेला प्रबुद्ध अण्णा यांनी केलं. कॅमेरामॅनसह अमोल कोळेकर पाटील, AKP मराठी, पनवेल. त्यांचा आभार मानेन कारण की आज काही संधी दिली म्हणून आज आम्ही हा कार्यक्रम करू शकतो. आणि त्याच्यानंतर आपण प्रशांत दादा आहे आमचे शैक्षणिक सध्या म्हणजे जे आमची प्रतिभा आहे, माझी घरची माझी सून आहे, म्हणजे असे सगळे नवीन कलाकार सर्वांना आणि आमच्या गावच्या कलाकुल म्हणजे आमचे सर्व गाव त्यातलेही मी आभार मानेन कारण तुम्ही आज सगळ्यांनी म्हणजे संधी दिली आणि तुम्ही सर्व एका संख्येने जमले त्याबद्दल तुमचाही आभार मानेन. आणि आज आपण सर्व जमले एकच ध्यास आणि एकच मन आहे म्हणजे आपले कार्य सम्राट आपले म्हणजे बोलतात ते म्हणजे गॉड फादर आपले सन्मान्य लोक त्याचे रामशेठ बरोबर आहे. आणि त्यांची कार्यकिर्दी एवढी मोठी आहे तर आपण एकदम छोटासा एक हे आहे तर त्यांच्या कार्यकिर्दीसाठी आपण म्हणजे मान आहे. आज आमची म्हणजे साहेबांनी संधी दिली आणि आज आम्ही त्याचा वाढदिवसानिमित्त कार्य करतो. 74वा वाढदिवस तर आम्ही पूर्ण वर्ष केला पण आता 75वा वाढदिवसाला लागल्यानंतर त्याच्यामध्ये पण साहेबांची एवढी पसंती आता तुम्ही बघता का एवढा मोठा प्रोग्राम झाला. राज्याचे मोठे नेते जे आले तुम्ही बघितले आता कुणी नेता राहिला नाही वाढदिवसानिमित्ताने पण राहिला नाही तर ही मोठा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि तुम्ही बघा आता विरोधी पक्ष असो की सत्ताधारी असो आज एवढा मोठा सत्कार झाला दर शिक्षणमध्ये. आज स्वतः पवार साहेब त्यांच्यावर मोठा सत्कार केला म्हणजे आम्हाला तर म्हणजे अभिमान वाटतो की त्यांचा आम्ही आता कार्यक्रम करावा. खरंच की साहेब आम्हाला तुमचं म्हणजे आभार मानतो. तुम्ही आम्ही तुमच्या गावाशी आम्ही करतो तर आम्हाला तुम्ही संधी देता आमच्याकडे तुम्ही छोटा असतो कार्यक्रम मोठा होतो तुम्ही अवजून तुम्ही येता साहेब. आणि आज आपण सर्व इथे जमलोय साहेबांच्या 75वा वाढदिवसानिमित्ताने जमलोय आणि आज आपण सर्व साहित्य सर्व वाटप करतोय. पण त्याच्यामध्ये वाटप मध्ये मला 2 शब्द असे बोलायचे कारण आज आपण कार्यक्रम करताना आज आपण करतोय पण आपण एक कार्यक्रम करताना आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे कुठले कार्यक्रम कसा करायला पाहिजे आणि आपण कार्यक्रम कुठल्या पद्धतीने ठेवला पाहिजे. आणि आज आमदार साहेबांनी तिथे भव्य संख्येने साहेब जमले आज साहेबांचाही आभार मानतो. बस माझे 2 शब्द सांगतो.
भारत माता की वंदे छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. आपल्या तिरुपाण्याच्या प्राथमिक शाळेमध्ये आपल्या सर्वांचे नेते होते राजेंद्र साहेब यांच्या 75व्या म्हणजे अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्तानं आज गोवळणा यांच्या माध्यमातून विविध शालेय शैक्षणिक साहित्याचं वाटप आयोजित करण्यात आलं. या निमित्तानं तिथं उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे रहिवाशांना, तिथं उपस्थित असणारे आपले नगरसेवक सन्माननीय शिक्षक गोविंदजी, तिथं उपस्थित असणारे विशेष बाजार समितीचे संचालक सुरेश शेठ, या ठिकाणी उपस्थित असणारे माजी माधव गडे, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सौ रमेशजी गोळी, विजय गोळी, आपण झालेल्या सौ प्रतिभा गोळी, या ठिकाणी उपस्थित असणारे आपले मुख्याध्यापक सर्व, या ठिकाणी उपस्थित असणारे शिक्षक खात्याचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असणारे सर्व गावातील सर्व ग्रामस्थ सहकारी, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक, शालेय शिक्षक समितीचे सर्व सदस्य, उपस्थित सर्व सहकारी आणि त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याने सर्व विद्यार्थी भगिनी, विद्यार्थी सर्व मित्र आणि सर्व उपस्थित बंधू, सगळ्यात आधी या कार्यक्रमात पण अतिशय उत्साहानं आपण सगळ्यांनी मिळून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर कालच या मुलांचा शालेय प्रवेशोत्सव झाला. कालच कदाचित हा कार्यक्रम आपल्याला करता आला असता, पण कालचा कार्यक्रम वेगळ्या स्वरूपाचा होता, आजचा कार्यक्रम वेगळ्या स्वरूपाचा. पण एकंदरीतरित्या जसं सर तुम्ही उल्लेख केला, राज्याचे मुख्यमंत्री आपल्या पनवेल तालुक्यामध्ये आले, वाळगाव, आणि पनवेल तालुक्यामध्ये येऊन या विद्यार्थ्यांचा शाळेमधला पहिला दिवस हा त्यांनी साजरा करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गुजरात राज्य पहिल्यांदा 2001 साली तेव्हापासून त्यांनी या अशा पद्धतीचा कार्यक्रम, त्याच्यामध्ये मुलांना शाळेचं दडपण वाटतं का, उलट त्यांना उत्साह वाटला पाहिजे, कधी आमचा शाळा चालू होते, कधी आमची शाळा चालू होते, आणि अशा पद्धतीचा उत्साह त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री तेव्हाचे नरेंद्र मोदीजी यांनी गुजरातमध्ये जो कार्यक्रम चालू केला. पंतप्रधान झाल्याच्या नंतर त्यांनी संपूर्ण देशामध्ये असाच कार्यक्रम सुरू करायला त्यांनी सुरुवात केली. त्याचा फायदा काल मुख्यमंत्री सुद्धा व्हायला मिळाले की अनेक खाजगी शाळांमध्ये विद्यार्थी आता जिल्हा परिषद शाळांमध्ये येत आहेत आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. मी प्रबंधांचं मनापासून अभिनंदन करेन की आपापल्या परीनं ग्रामस्थ या नात्यानं आपल्या शाळेला काय देते याचा विचार आपण करतच राहतो, पण आपण स्वतः या ठिकाणी शाळेला काहीतरी द्यावं अशी भावना त्यांनी व्यक्त केली. स्वतःच्या वाढदिवसांना सुद्धा बरेच जण काही ना काहीतरी देत राहतात, पण स्वतःचा वाढदिवस आमच्या साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला द्यायचं या भावनेतून त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्याबद्दल प्रौढ संघाचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यानंतर अभिनंदन करतो. पण त्यांच्यापासून प्रेरणा घेत आता जे सर्व सहकारी ते आपापल्या परीने जे करता येईल ते करण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करतात. आज ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलाय तीही गावातली मुलं आहेत. त्याच्यापैकी मला असं वाटतं की बहुतांश मुलं गावातल्या मूळ ग्रामस्थांची मुलं आहेत. नाहीतर अलीकडच्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा या गावाल्यासाठी नसतात, गावाल्याची स्पर्धा असते इंग्रजी शाळेत शिक्षण द्यायचं, इंग्रजी शाळेत शिक्षण देण्यासाठी फी द्यायची आणि नंतर तर त्याच्यातून पुढे होत नाही. पण अलीकडच्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं अभियान सुरू झालंय, त्यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक यांचा जिल्हा परिषद शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत झालेला आहे. आणि त्यामुळे मी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीची यंत्रणा, मग त्याच्यामध्ये विस्तार अधिकारी असतील किंवा सगळे मंडळी, त्या सगळ्यांचंच मी याबद्दल अभिनंदन करतो. पनवेल तालुक्यात 1257 खूप मोठ्या अपेक्षा, कारण मुख्यमंत्री येऊन गेले याचा अर्थ काय, मुख्यमंत्री जिल्हा परिषदच्या शाळेतच का आले, दुसरं कुठल्या शाळेत जाऊ शकले, पण सरकारची शाळा आहे
त्या शाळेत मी गेलो पहिल्या भावनेतून ते आलो. तर ते मुख्यमंत्री जेव्हा एखाद्या कार्यक्रमासाठी प्रवेशोत्सव लहान मुलांचा कार्यक्रम त्याच्यामध्ये देणार आहेत का? नाही. तर त्यांच्या कार्यक्रमासाठी काय येतात तर त्यांच्यामध्ये उद्याचं भवितव्य घडलेलं आहे. उद्या ही मुलं मोठी होतील आणि मोठी होऊन समाजामध्ये आपापल्या परीने योगदान द्यायचा प्रयत्न करतात. आज इतकी सगळी मुलं या ठिकाणी आहेत. मी विचारलं पट किती तर तो 200 पट आहे. आणि शिक्षक किती तर शिक्षक मजूर आहेत 5 आणि हजार पुरुषे 5 म्हणजे 2 शिक्षक नाही आहेत त्याच्यामध्ये मोठ्या पण होतो. त्यामुळे ते शिक्षक मिळाले पाहिजे तशी आपण भावना व्यक्त केली आहे. आता मसाळा निवडणूक पासूनचा अनुशेष असतो त्यामुळे काही वेळेला आता अडचणी होतात. पण मी या ठिकाणी पंचायत समितीच्या माध्यमातून लवकरात लवकर या शाळेचा अनुशेष कसा दूर होईल याचा प्रयत्न मुलांवरती चांगले संस्कार व्हावे ही भावना या सगळ्यांच्या आहे. आता ही सगळी मुलं या ठिकाणी आहेत. बाकीची मुलं अन्य वर्गामध्ये आहेत. आता या मुलांना आता बक्षीस ही साहित्य मिळेल आणि उरलेल्या मुलांना कार्यक्रम संपल्याच्या नंतर मिळणार. पण सगळ्या मुलांना एक चांगला संस्कार या निमित्ताने मिळणार. चांगला संस्कार म्हणजे काय तर आपण मराठीमध्ये सगळे पालक मंडळी आहे ती सगळी पालक मंडळी म्हणत राहतात देणारे जावे देणारे जावे असं आपण म्हणत राहतो. पण त्याचा खऱ्या अर्थानं अर्थ कधी होतो अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून तो उमगत राहतो. आता या मुलांपैकी गोष्ट कोणाकोणाला आवडते सांगा. गोष्ट कोणाकोणाला आवडते? गोष्ट आवडते कोणाला? गोष्ट गोष्टीचा वर्ग होतो का? हो गोष्टीचा वर्ग होतो. आता या मुलांना सांगता द्या मुलांनाही गोष्ट सांगता आली पाहिजे. एक दुसरीच्या पुस्तकामधली गोष्ट आहे दिनूचं बिल. दिनू नावाचा एक मुलगा एक मुलगा दिनू नावाचा तुमच्या गावात तुमच्या वर्गात आहे का कोण दिनू? दिनेश आहे का कोण? नाही तिकडे पलीकडे असेल. ते दिनू नावाचा मुलगा त्याचे वडील होते डॉक्टर. तर ते डॉक्टर त्यांचं घर आणि त्यांचा दवाखाना एकच असतो. दवाखान्यामध्ये त्याचे बाबा येणाऱ्या पेशंटला तपासत जे कोण यायचे तक्रार घेऊन त्यांना तपासत. त्यावेळेला आपण तिथे जाऊन बसायचं बाबा काय करतात बघायला. काय करतात आपले बाबा कसं तपासतात आणि छातीचे ठोके तपासतील. त्याला गंमत वाटायची की असं बाबा करतात. आणि एकदा त्यांनी पाहिलं की आपल्या बाबांनी त्या पेशंटला एक कागद हातामध्ये दिला. जास्त कागद दिला बाबांनी. त्यांनी पाहिला त्याचं लिहिलेलं की पेशंटला गोळ्या दिल्या त्या गोळ्यांचे एवढे एवढे रुपये तपासलं त्याचे एवढे एवढे रुपये असं ते बिल त्यांनी पाहिलं. म्हणून हे बरं आहे असं बिल देता येतं. हो देतात एखाद्याची सेवा खूप केली की त्याला बिल देतात. मग त्यांनी काय केलं एक दिवशी रात्री आईला बिल दिलं. त्याचं बिल होतं दळणाचा डबा मी घेऊन आलो त्याचे 10 रुपये. तू घरी नव्हतीस तेव्हा ते शेताच्या काकू आल्या त्यांनी साखर मागितली त्याला मी साखर दिली 5 रुपये. आणि त्याच बरोबरीनं तू सांगितलंस की या आपला छोटा जो भाऊ आहे कुणाल त्या छोट्या भावाच्या 2 तास लक्ष ठेवायचं त्याला मी सांभाळलं त्याचे 10 रुपये. असं बिल त्यांनी आईच्या हातात दिलं. तूच झाला. आई म्हणाली देईल ना तुला पैसे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठला उठल्यावर बघते खरोखर आईनी त्याच्या उशाशी पैसे ठेवलेले होते. तर हे 85 रुपये मागितलेस ते 85 रुपये. पण दुसरा पण कागद त्या ठिकाणी की तू लहानपणापासून मोठा झालास तुला सांभाळलं त्याचे 0 रुपये. तू आजारी होतास त्या आजारी असताना रात्रभर तुझ्या उशाशी बसून जाईल त्याचे 0 रुपये. आणि तुला या सगळे जे संस्कार दिले त्या संस्काराचं बिल सुद्धा 0 होते. म्हणजे आईनं सगळं जी सेवा केली सगळी दिली नाही याच्यामध्ये पण त्याचं बिल मात्र सांगितलं किती रुपये 0 रुपये. म्हणजे आईला दिनून किती रुपयाचं बिल दिलं 85 रुपये. आणि आई मात्र त्याला किती रुपयाचं बिल सांगते 0. का आई समजते माझं कर्तव्य मी माझ्या मुलासाठी सगळं करते की माझं कर्तव्य आहे. आणि या भावनेतून अशा पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्या आया या काम करत असतात. आज आपल्या शाळेमध्ये आपल्याला भगवानांना कोणी काही सक्ती केलेली नाही की तुम्ही दप्तर द्या
दप्तर दिली तर वॉटर बॅग घेऊ नका, वह्या दिल्या तर दप्तर द्यायची गरज नाही. पण त्यांनी या पद्धतीने कार्यक्रम केलाय. त्यांना असं वाटतं की मला समाजाने जे दिलं ते समाजाला मी परत दिलं पाहिजे या भावनेतून देतात. आज मुलांकडं प्रत्यक्षरित्या देण्यासारखं काही नसेल, पण आज आपल्याला कोणतीही मदत करताय. उद्या आपण जेव्हा नोकरी करू, एखादा व्यवसाय करू, आपल्या पायावर उभे राहू, त्यावेळेला आपल्याला सुद्धा समाजाला काहीतरी देता आलं पाहिजे. किती दिलं याला महत्व नाही, देतोय याला महत्व आहे. मग आता मगाशी म्हणून की देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने घेत जावे आणि देणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात व्हावे किंवा देणाऱ्यासारखे हात त्याचे घ्यावे. तर आपल्याला समाजाला काहीतरी देता आलं पाहिजे या भावनेतून आज प्रभूंना काम करतायत. याच्यासारखेच आपण सर्व ग्रामस्थ मंडळी ही काम करतायत आणि त्यामुळे या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी एक मोठा आधार निर्माण झालेला आहे. की मुलं या शिक्षणाच्या आधारे समाजामध्ये पुढे जातील, स्वतःच कुटुंबाचं नाव मोठं करतील, त्या माध्यमातून आपल्या गावाला अभिमान वाटेल. असं का ही सारी मंडळी देखील करून दाखवते. जे जे पालक, जे जे ग्रामस्थ आज या निमित्ताने या कार्यक्रमाला आव्हान उपस्थित राहिले, त्या सगळ्या पालकांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो, सर्वांचं अभिनंदन करतो. आणि अशा चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली. सगळ्यांचा आभार मानून टाकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी त्या लेखकाचं वाटप होत आहे. आपण हा आज खेडूतपाडा येथील शाळेमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त प्रभूअण्णा यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. आपण त्या ठिकाणी त्या मुलांचं प्रोत्साहन करण्यासाठी आणि त्यांना देखील आपण या शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे. कशा आता काय सांगा. आज 16 जून, कालच 15 जून रोजी आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये सर्वत्र शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम पार पडला. शाळेमध्ये येणाऱ्या पहिल्या दिवशी येणाऱ्या मुलांना त्यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांच्या प्रवेशाचं स्वागत करण्यासाठी सर्व आपण म्हणूया लोकप्रतिनिधी हे आपापल्या परिसरातल्या शाळेमध्ये गेले. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे सुद्धा काल उलवानोड मधल्या वहाळ शाळेमध्ये आलेले होते आणि देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार आणि यांच्या संकल्पनेनुसार देशभरामध्ये हा प्रवेशोत्सव पार पडतो की ज्यामध्ये शाळेमध्ये येणाऱ्या मुलांची शिक्षणाविषयी, शाळेविषयीची भीती दडपली जावी, उलट त्यांना शाळेमध्ये आनंद वाटावा या भावनेतून हा कार्यक्रम काल सगळीकडे पार पडला. मला प्रभूअण्णांचं अभिनंदन करायचं आहे की लगेच दुसऱ्याच दिवशी या मुलांना जे जे शैक्षणिक साहित्य लागतं ते सर्व शैक्षणिक साहित्य प्रभूअण्णांच्या माध्यमातून आज इथल्या खेडूतपाडा शाळेतल्या सर्वच्या सर्व 200 विद्यार्थ्यांना मिळते. खरं तर अशा पद्धतीनं समाज उपयोगी भावनेतून एखादा कार्यकर्ता काम करतो. सगळे ग्रामस्थ, आमचे सगळे लोकप्रतिनिधी इथं हजर आहेत, नगरसेवक, तर हे सगळे त्यांना पाठबळ देतात. हे खरोखर एक आनंदाची अशी गोष्ट आहे आणि म्हणून आज या कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित राहिलोय. मी प्रभूअण्णांचं, सगळ्या ग्रामस्थांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि प्रभूअण्णा हा कार्यक्रम दरवर्षी करतायत आणि त्यामुळे त्यांना या पद्धतीनं हा कार्यक्रम करण्याची प्रेरणा सतत मिळत राहो. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आमच्या सर्व सहकार्यांना प्रेरणा मिळत राहो, याच माझ्या शुभेच्छा आहेत. आपण बघत असाल एकंदरीत जिल्हा परिषद शाळेचा पट हा पण अशा प्रकारचे तर ते सामाजिक कार्यक्रम उपक्रम करत आहेत, त्यामुळं किती प्रेरणा मिळणार आहे येणाऱ्या विद्यार्थ्यांना. खरं तर आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की अलीकडच्या काळामध्ये इंग्रजी शिक्षणाचं पेव फुटलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा CBSE बोर्डाच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक पालकांचा आग्रह असतो आणि त्यामुळे शासकीय शाळा, जिल्हा परिषदच्या शाळा, नगरपालिकेच्या शाळा याच्यामध्ये विद्यार्थी कमी प्रमाणात जात असतात. पण आज आनंदाची गोष्ट अशी आहे की सर्व विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत, पटसंख्या वाढते उलटी. तर त्यामुळे शिक्षणाचा दर्जाही सुधारलाय आणि गावाला ही शाळा आपली आहे आणि या शाळेच्या उत्कर्षासाठी, या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडावेत याच्यासाठी काही ना काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. याचा मला खरोखरच मनापासून आनंद आहे. खेडूतपाड्याच्या सगळ्या ग्रामस्थांचं मी मनापासून अभिनंदन करतो. पनवेल महानगरपालिका रायगड जिल्हा परिषदेची शाळा आहे, तर म्हणजे पूर्वी असं होतं की जिल्हा परिषदेवर वेगळी सत्ता असायची आणि तिथला आमदार वेगळे असतात, मग त्यामुळे नेहमी समन्वय नसायचा आणि कुठेतरी शाळेचं नुकसान होतं असं बोललं जायचं.
नाही, असं आहे की पनवेल मध्ये जिल्हा परिषदच्या शाळा ज्या आहेत आणि त्यांच्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीवर कोणाची सत्ता असो म्हणून काहीतरी त्यांना काही सापत्न वागणूक असं काही प्रकार मी तरी घडू दिलेला नाही. शासनाकडून सातत्यानं या बाबतीमध्ये जे जे शाळांना सहकार्य होईल, शिक्षकांना सहकार्य होईल अशाच पद्धतीची भूमिका मी वारंवार घेतलेली आहे. महापालिकेच्या हद्दीमध्ये आता ज्या शाळा आलेल्या आहेत 10 वर्ष पूर्ण झाली, महापालिका 10वं वर्ष लागलं, 9 पूर्ण झाली. अशा वेळेला या शाळा आता जिल्हा परिषद चालवते आहे, या महापालिकांच्या ताब्यात मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय. मधल्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वगडीकर यांनी बैठक घेतली. लवकरच आता हे काम पूर्ण व्हावं अशी मला अपेक्षा. एक वेगळा प्रश्न आहे. कालच मंत्रालयामध्ये एक महत्वपूर्ण अशी नयनाविषयी बैठक झाली. आपल्याला माहिती आहे किती चर्चेचा विषय होता, तर काय झालं त्या बैठकीमध्ये? नयनाच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव लोकेश चंद्र यांनी एका बैठकीचं काल आयोजन केलं होतं, ज्याला आमदार महेश बालदीजी, मी आणि मंगेश वाकडीकर आणि आमचे काही सहकारी उपस्थित होतो. आणि त्याचबरोबरीनं तिथे शांतनू गोयलजी जे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आहेत ते आणि त्यांचे अधिकारी उपस्थित होते. नयनाच्या बाबतीमध्ये दीर्घकाळ आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करत आलोय की एक वेळ 740 मान्य करू, पण घरांवरती कारवाई होता कामा नये. जे प्लॉटच्या बाबतीमध्ये लोकांच्या अडचणी आहेत, हरकती आहेत, त्या ऐकल्या गेल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून गेल्या वर्षभरामध्ये मग देवद असेल, नांदगाव असेल, विचुंबे, त्याचबरोबर पाली देवद, या नेरेपाडा या गावांमधल्या लोकांशी चर्चा करायला सिडकोच्या बोर्डाने सुरुवात केली. आमची मागणी आहे की आता या चर्चेला वेग आला पाहिजे, या प्रक्रियेला वेग आला पाहिजे आणि लवकरात लवकर हे संपलं पाहिजे. माननीय लोकेश चंद्र साहेबांनी ते मान्य केलं. सिडकोच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले की लवकरात लवकर आता या प्रक्रिया पूर्ण करा. लोकांना त्यांचे प्लॉट मिळणार त्याच्या फाईल्स दिल्या गेलेल्या नाहीत, प्रत आहे ती दिली गेलेली नाही, तर त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स मिळाले पाहिजेत, त्यांचे प्लॉट निश्चित करून दिले पाहिजेत, त्यांना सुविधा द्यायच्यात. त्यासाठीचे रस्ते, या कामांना कधी सुरुवात होणार असं लोक विचारायला लागले. आमचा आग्रह होता की यामध्ये प्लॉटची निश्चिती झाल्यावर द्या, पण कोणावरही अन्याय होणार नाही याची शाश्वती काल आम्हाला लोकेश चंद्र यांनी दिलेली आहे. त्यामुळे लवकरच आता या सगळी कागदपत्र सिडकोच्या माध्यमातून सगळे जे ज्यांना प्लॉट इश्यू होणार आहेत त्या सगळ्यांना दिले जातील. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांच्या प्लॉटची प्रत ही त्या प्लॉट धारकांच्या हातामध्ये दिली जाणार असा कार्यक्रम करण्याच्या संदर्भामध्ये शासनाच्याकडून आता काल सुतोवाच करण्यात आलेला आहे. आम्ही या वेगवान प्रक्रियेचं स्वागतच करू. कोणताही अन्याय कोणावर न होऊ देता नयनाची प्रक्रिया ही शेतकऱ्यांना प्लॉट मिळण्याची प्रक्रिया लवकरात लवकर झाली पाहिजे आणि या पद्धतीनं या सगळ्या परिसराचा पायाभूत सुविधांचा सुद्धा विकास झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. काल लोकेश चंद्रजी यांनी या सगळ्या मागण्या मान्य केल्या आणि सिडकोच्याकडून तात्काळ या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्याचं त्यांनी निश्चित केलं. कळलंच पाहिजे त्याच्यातून. त्यासाठी त्यांनी एक स्कीम आणली आणि त्याच्यामध्ये जे प्लॉट आहेत ते घर तसंच्या तसं राखून नियमित करण्याच्या संदर्भात धोरण आणलं. यातून त्या शेतकऱ्यांना नळाचं पाणी मिळेल, त्या घरांना त्यांचं ड्रेनेज त्यांचं घेतलं जाईल, हा सगळा ऍक्सेस हा त्याच्या माध्यमातून मिळेल, रस्ता मिळेल त्या गावठाणा लगतच्या घरांना. जी गावठाणाच्या बाहेरची घरं आहेत ती सुद्धा प्रोटेक्ट केली गेली पाहिजेत अशी आपली मागणी होती. त्या मागणीच्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की अगदीच आवश्यक असेल तरच असं घर हे या ठिकाणी जर त्या रस्त्यामध्ये येत आहे तर ते घर हे ते संपादित करतील, त्यासाठीचा त्याचा मोबदला हे या संदर्भात सुद्धा सिडको बोर्डाने ठराव केलाय. लवकरच त्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही त्या गाव किंवा गावठाण हद्द जी असेल किंवा ग्रामपंचायतची महसूल हद्द असेल त्यानुसार बैठका घ्यायला लावणार. आपल्या शिक्षक वृंदाने देखील आपलं कौतुक केलं की दरवर्षी आपण विविध माध्यमातून शाळेला मदत करत असता. यावर्षी रामचंद्र ठाकूर साहेब यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आपण हे शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे. काय सांगायला? मोठे शेठच्या बद्दल जेवढं बोलणं तेवढं कमी आहे. आणि आज तिथं तर बोलणं झालंच आपलं की त्यांची कीर्ती आहे आणि ते स्वतःच महान आहेत आणि आमचे सम्राट आमचे प्रशांतदादा आमदार आमच्या पाठीचे आहेत. तर म्हणजे बोललं तेवढं आम्ही एवढंच ईश्वर प्रार्थना करू का 100 वर्ष आमचं मोठे शेठला आयुष्य लाभावा आणि त्यांना त्यांचे कार्यक्रम करायला अशीच आम्हाला म्हणजे संधी भेटावं बस. आणि आता समजा आम्ही एवढं लवकर आमचाच विकास झाले तर आमच्या शाळेचा विकास होईल आणि सर्वच विकास होणार आहे. सर्व तुम्हाला माहिती पत्रकार नाही आम्हाला माहिती आहे. बस हे 2 शब्द बोलून माझा विषय आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.